अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने आतापर्यंत 1,00,000 मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज वाटप केले। त्याच पार्श्वभूमीवर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा छत्रपती संभाजीनगर येथे संजीवनी विद्या मिशनकडून जाहीर सत्कार करण्यात आला। तर यावेळी मध्यमवर्गीय मराठा समाजातील कुटुंबातून सीए झालेल्या अतुल देशमुख याचा देखील सत्कार करण्यात आला। नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने आतापर्यंत 1,00,000 मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज वाटप केलं। त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत संजीवनी विद्या मिशनकडून त्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सत्कार करण्यात आला। तर सर्वसामान्य मराठा कुटुंबातून सीए झालेल्या अतुल तुकाराम देशमुख यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। शहरातील एका हॉटेलमध्ये हा सत्कार करण्यात आला। यावेळी शाल, श्रीफळ आणि मोमेंटो देऊन हा सत्कार करण्यात आला। त्यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ओमप्रकाश जाधव, उपनिबंधक डॉक्टर मुकेश बारहाते, राम झिंजन पाटील, सचिन सौंदळे, अंकुश नखाते आणि सीए अतुल देशमुख यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी संजीवनी विद्या मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल देशमुख, सचिव जे.एस. कदम, तुकाराम देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले।